शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात? मजेत आहात ना? तर मी दीपाली आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि रविवारचे सकाळची कामं वगैरे आवरलेत. आता वाजलेले 1:30 आणि माझं चालू आहे साड्यांना पिको फॉल करायचं आहे आणि अर्जंट द्यायचे होते 4-5 साड्या. तर आज सकाळी आवरले, घरातले कामं वगैरे झाले. रविवार होतं त्यामुळे कामं उशिराच आवरले आणि आता मी बसलेली होती बघा 12:30 वाजेपासून. माझं थोडंसं मशीनचंही काम सुरू होतं. म्हणजे जे पिको फॉलचं होतं ते बिघडली होती, त्याच्यामुळं साड्या थोड्या पेंडिंग होत्या. तर मग म्हटलं चला आज आता उद्या साड्या द्यायचे 4-5, तर त्या आज आता कंप्लीट करून घेऊया. ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच समोर. तर त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते पसारा. तर हे बघा साड्या वगैरे झालेल्या आहेत. मुलांचा अभ्यास सुरू आहे. आता पेपर आलेले आहेत, सुरू झाले आहेत एक्झाम, त्याच्यामुळं त्यांचं सुरू आहे. कसं असतं ना, काही गोष्टी जर आपण करायच्या म्हटल्या तर त्या होतातच आणि त्यासाठी वेळ पण लागतो. तर हेही माझं काम म्हणजे असं आहे की मी म्हटलं खाली वेळ बसण्यापेक्षा जर आपण जर काहीतरी केलं तर ते आपल्यासाठीच योग्य आहे. कारण आपला जो वेळ आहे तर तो सुद्धा त्यामध्ये जातो. आणि मुलांचं कसं आहे, मुलं एकदा सकाळी शाळेत गेले तर दुपारी 2-3 वाजेपर्यंत ते काही घरी येणार नाही. तोपर्यंत आपण बसून करणार तरी काय, मोबाईलही किती बघणार किंवा बाकीचे कामं जे असतात तर तेही रोज घरातलेही कामं करायला कंटाळा येते. किंवा आता हे बाहेरचं जर कधी स्वतःसाठी वेळ दिला, स्वतःचे स्वप्न पूर्ण केले तर खूप चांगलं आहे. आणि मी तर म्हणेल की तुम्हाला जे कला आहे किंवा तुम्हाला जे आवडतं तर ते तुम्ही तुमचे जे दुपारचे कामं आवरून वेळ जो मिळतो तर त्या दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कामं करा. कारण स्वतःला जो एक आनंद भेटतो ना, तर तो जे आपल्याला आवडतं ते काम केल्याशिवाय मिळत नाही बरं का. कामं तर चालूच असणार असं नाही आहे कामं. तर तसं म्हणायला माझं कसं आहे, आता 8-9 वर्ष झाले मी ब्लाऊजचा कोर्स केलेला. त्यानंतर मग मी ड्रेस वगैरे पण शिवले. त्यानंतर आता मी जस्ट आता भरपूर दिवस नाही म्हणता येणार, आता 7-8 महिने झाले आरी वर्कचाही क्लास केला. कारण कसं आहे, एखादी जर गोष्ट आपण शिकलो तर त्याच्या समोरचंही आपल्याला शिकावंसं वाटते आणि शिकलेलं कधीही वाया जात नाही बरं का. मी तर म्हणेल की प्रत्येकजण हा रोज नवीन काही ना काहीतरी शिकत असतो आणि शिकायलाच पाहिजे. तर त्यानंतर मी जे पूर्वी ज्या रूममध्ये भाड्याने राहत होते त्यांचे बहीण आणि आई आलेल्या त्या ताईंच्या, तर त्यांना माप काढून द्यायचं होतं त्यांच्या ब्लाऊजचं. त्या बोलल्या आता तू इथून जाणार आहे तर आमचं एक काम कर की मी ब्लाऊज शिवते, परंतु मला आईचं माप जे आहे तर ते ब्लाऊज काढून दे. म्हटलं चला ठीक आहे. आणि त्या खूप वर्षानंतर आलेल्या आणि मला असं कोणाला नाही म्हणायला अजिबात आवडत नाही बरं का. त्यामुळे मग मी त्यांना माप काढून दिलं. त्यानंतर मग राहिलेले फॉल जे होते तर ते म्हटलं आता फॉल लावून घ्यावे, नाहीतर मग बराच वेळ निघून जातो. मशीनवरही खूप वेळ लागतो आणि हाताने वरची साईड तर हातानेच लावावं लागते आणि तेही मला खूप वेळ लागून जातो बरं का हाताने लावायचं म्हटलं. तर आज मी ठरवलेलं म्हटलं 7-8 साड्या तरी करूनच घेणार मी. परंतु मग मगाशी ताई वगैरे आलेल्या, त्या खूप वेळ बसल्या, चहा पाणी वगैरे झाला. मग माझ्या 2-3 साड्या राहिल्या होत्या, त्या काही करणंच नाही झाल्या. मग म्हटलं चला आता त्या गेल्याच्यानंतर आता वाजलेले होते 4:30. मग म्हटलं आता मला एवढ्या साड्यांना फॉल लावून परत चहा वगैरे, आणि मला खूप भूक लागलेली त्यावेळेस. मग म्हटलं जाऊ दे, आता मी आता जेवण वगैरे काही करत नाही. म्हटलं आता एवढं करूनच घेते. कसं आहे माहिती का, रिकामं बसल्यापेक्षा माझं म्हणणं आहे काही ना काहीतरी करत राहिलं ना तर त्यात वेळ निघून जातो. आणि मुलांचं इतकं मध्ये सुरू होतं. तनिष तर विचारूच नका, तनिषचंही चालू असते मम्मी माझ्याकडं बघ, हे कर ते कर. त्यानंतर बघा मी ते साड्यांना फॉलोही करून घेतला आणि जे काल ब्लाऊज शिवलेलं होतं तर म्हटलं हातात आता ग्रीन कलरचा धागाही घेतलेला, म्हटलं हुकपट्टी हुकही लावून घेते. तर तनिषला म्हटलं माझ्याकडं आणून दे, मी एक हुक लावून घेते. मग त्यानंतर परत साड्यांचे घड्या वगैरे घालून ज्याच्या जेवढ्या साड्या आहेत त्या प्रत्येकाच्या ठेवून दिल्या. ज्यांनी ज्या बॉक्समध्ये दिलेल्या त्याच्यातच ठेवल्या बरं का. प्रत्येकाचं असतं की आमचं कापड आहे आम्हालाच द्या बरं का ताई, आमचं जे आहे ते. तर म्हटलं ठीक आहे. आणि प्रत्येकाचं कसं आहे, आपण साडी जर त्यांनी दिली तर आपल्यालाही आपण परफेक्टच करून द्यायचं.
कारण मी म्हणेल की क्वांटिटीपेक्षा आपली क्वालिटी महत्त्वाची. कारण जर क्वांटिटी वाढवायची असेल तर आपल्याला क्वालिटी देणं बेस्ट आहे. आणि कधी काय म्हणता येईल ना, की हा माझा स्वतःचा अनुभव आहे की तुम्ही क्वांटिटीकडे लक्ष नका देऊ. तुम्ही क्वालिटीकडे लक्ष द्या. तुमची क्वांटिटी आपोआप वाढेल. आणि जर आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर माझं तर हेच एक म्हणणं आहे की तुम्ही जर स्टार्टिंग केली आहे, सुरुवात केली आहे, तर तुम्ही अगोदर क्वालिटीकडे लक्ष द्या. कारण जेवढी आपण चांगली क्वालिटी देणार तर तेवढे जे आपले क्लायंट आहेत तर ते तेवढे समाधानी होईल. आणि ते एकालाच नाही बरं का, त्यांचे शेजारी वगैरे त्यांनाही घेऊन येईल. काम जर वाढवायचं असेल तर आपल्याला स्वतःपासून प्रयत्न नक्कीच करावे लागेल. आणि काही ना काहीतरी करणं, मी तर म्हणेल की सगळ्यांनीच तुम्हाला जे आवडतं तर ते नक्की करावं. तर त्यानंतर मग म्हटलं चला हा पसारा वगैरे आवरून ठेवूया, म्हणजे नंतर स्वयंपाकाचाही वेळ होऊन जाईल. आणि मुलांचं कसं आहे, ट्युशन आले की ट्युशनवरून की मग जेवायला पाहिजे. तर मुलाचं बघा, तनिष मम्मी मी हे करू का, मम्मी मी ते करू का, त्याला रील वगैरे भरायला लावलेली. तर हे बघा असा सगळा पसारा पडलेला. एक जरी काम केलं किंवा काही केलं ना तर खूप सगळा पसारा पडते. आता ह्या ज्या साड्या आहेत तर ह्या साड्या मला ठेवून पिको फॉल करायच्या होत्या आज, परंतु त्या झाल्या नाही. तर आता ह्या मला उद्या करावे लागणार आहेत. आणि मग मी म्हटलं चला आता ह्या तरी आपण ज्या आहेत त्या कापडामध्ये ठेवून देऊया, म्हणजे वरती पसारा नको पडायला. कारण आपले धूळ वगैरे घरात बसते, आपण झाडून वगैरे घेतो, तर कसं आहे कपडे खराब व्हायला नको. तर हे प्रेस वगैरे, तर मी इथेच टेबल एक केलेला आहे, म्हणजे कपडे प्रेस वगैरे करण्यासाठी टेबल मांडलेला आहे. तिकडे माझी पिको फॉलची मशीन आहे आणि हे ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी स्पेशल ही एक मशीन आहे. तर माझं असं झालेलं, मी म्हटलं इलेक्ट्रिक मशीन घ्यावी की साधी मशीन घ्यावी. तर त्यावर ऑलरेडी मी मोटर बसवून घेतलेली पिको फॉलच्या ह्याच्यावर. परंतु मग म्हटलं जर आपल्याला कंटिन्यू जर साड्या करायच्या म्हटलं तर आपल्याला ही मशीन बरी पडेल, म्हणून मग मी हेच मशीन घेतलेली. अगोदर माझ्याकडे साधी मशीन होती, तर त्याचा टेबल होताच फुल शटरचा. मग त्याच्यावर मी फक्त एक मुंडकं घेतलेलं मशीनचं. म्हटलं हे आपल्याला पिको फॉल करायला होऊन जाईल. त्यानंतर मग म्हटलं चला आता आवरून घेऊ. मुलांनाही म्हटलं चल भक्ती तू उठ थोडंसं, आता बेड वगैरे व्यवस्थित करून घे, म्हणजे मला पण झाडून वगैरे घ्यायला सोपं पडेल. हे बघा मुलांच्या बॅगा वगैरे. तसं सुट्टी म्हटलं की त्यांना असं वाटतं की आम्हाला काहीच काम सांगू नये आणि आम्ही काही करतही नाही. आणि माझ्या स्पायडरमॅनच्या तर एवढ्या खतरनाक उड्या असतात की मी इथून उडी तिथं, तिथून उडी तिथं, म्हणजे त्याला असं सरळ चालणं म्हणजे सुचतच नाही. तर मग त्याचं चाललेलं, मम्मी मी मोबाईल पकडतो, मी इकडे करतो, मी तिकडे. म्हटलं तू काहीच करू नको, म्हणजे तू एक काम करायला तुला एक सांगितलं की तू 10 कामं माझ्यासाठी वाढवूनच ठेवणार तो. त्याच्यासाठी म्हटलं नकोच. ते पेपर कटिंग वगैरे करून दिलेली त्या ताईंना मग अशी, तर त्याचे पेपरसुद्धा तसेच पडलेले बरं का. काही करायचं म्हटलं की एवढा सगळा राडा होऊन जातो घरात की विचारू नका. त्यानंतर मग पावसाचंही एवढं खतरनाक वातावरण झालेलं, म्हटलं बाहेर पाऊस येतो की काय, असं वातावरण झालं आहे सध्या की विचारू नका. आणि कंटिन्यू असं वाटतं आहे की आत्ता ह्या क्षणाला पाऊस येतो की काय, असं झालेलं. तर बाकी तर काय, मग बाकीचे कामं वगैरे आवरून घेतलेले तेच. आणि तर बघा इतका सगळा कचरा निघालेला, तुम्ही विश्वास करणार नाही, परंतु हा दुपारपासूनचंच आहे बरं का. सकाळी आवरलेलं वेगळं, दुपारचं आवरलेलं वेगळं, आणि जेव्हा मुलं ट्युशनला जातात तेव्हा वेगळं. तर मी काय करत असते, हे सगळं संध्याकाळी माझं एकदा काम आवरलं सगळं, 5, 5:30 किंवा 6ही होतात मला कधी कधी, तर हे सगळं एकदा आवरून हॉल वगैरे स्वच्छ झाडून घेते. त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करायचा होता. मग म्हटलं चला आता स्वयंपाक, तर माझे कपडे पण राहिले होते बरं का थोडेसे. मग म्हटलं चला आत्ताच कपडे धुवून घेतलेले बरे, उद्या मुलांना शाळा राहील सकाळी. शिल्लकचे कपडे मग मी भिजत घातलेले तर धुवून घेतले. आणि त्यानंतर मग संध्याकाळी बघा 7:30 वाजलेले. मग मुलांना म्हटलं आज तर रविवारी काय करायचं म्हटलं तुमच्या आवडीचं. तर मुलांचं चाललं लगेच मम्मी पावभाजी वगैरे बनव, हे बनव. म्हटलं पाव वगैरे काही आणायचे नाही आहे. तर मग मी म्हटलं की चला आता तुम्हाला
पालक पुलाव आहे तर तोच खाऊ घालते, म्हणजे हेल्दी पण होईल. आणि पालक जो यांना आवडत नाही, भक्तीलाही आवडत नाही आणि तनिषलाही आवडत नाही, तर तोही त्यांच्या नकळत त्यांच्या पोटातही जाईल. तर मग इथे मी पालकची रेसिपी करायला घेतली, पालक राईस. छान असा कांदा आपण बिर्याणीसाठी फ्राय करतो तसा उभा चिरून तो फ्राय करून घेतला. आणि पालक जो आहे तर तो बॉईल करून मिक्सरमध्ये फिरून त्याच्यामध्ये लसूण, जिरं आणि हिरवी मिरची टाकलेली, ते बघा मिक्सरमधून फिरून घेतलेलं. त्यानंतर हे सुद्धा टोमॅटोसुद्धा मी गरम पाण्यात उकळून त्याची साल काढून आहे ना, तर ते सुद्धा पेस्ट त्याची बनवून घेतली आणि ते टाकलेलं. त्यानंतर घरचे मसाले टाकलेले, खूप छान होते बरं का आणि हेल्दी पण होऊन जाते. तर त्यानंतर मग म्हटलं चला आता इथे भक्ती आली, मम्मी काय बनवते म्हणे आज. म्हटलं आज तुझ्याच आवडीचं आहे. छान. त्यानंतर तांदूळ भिजत घातलेले आणि मग तांदूळ त्यामध्ये टाकले मी. म्हटलं मिक्स करून घेतले आता. आणि एका साईडले जे आहे तर त्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं. याच्यामध्ये ना गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. त्यानंतर गरम पाणी टाकलं तर हे बघा असं छान ग्रेव्हीसारखं तयार झालं होतं आणि एकदम टेस्टी लागते. अजिबात त्याच्यामध्ये पालकचा जो काय म्हणता येईल आपल्याला, जो सुगंध आहे किंवा कोणाला नाही आवडत पालकची ग्रेव्ही वगैरे, तर ते अजिबात लागत नाही. म्हटलं चला इकडे 2 शिट्ट्या होईपर्यंत शिल्लकचे भांडे वगैरे घासून घेते, दुपारचे भांडे राहिलेले माझे. मग ते दुपारचे भांडे जे होते ते म्हटलं घासून घ्यावे. नंतर जेवण झाल्यानंतर खूप कंटाळा येतो, मग नंतर एवढं दिवसभराचं काम वगैरे आणि एकदा जेवण झालं की असं वाटतं की कधी भांडे घासूच नाही असं होऊन जातं. तर इकडे 2 शिट्ट्या होईपर्यंत मग म्हटलं चला आता. इथे माझी कढई जी होती ना ती खूप खराब झालेली होती तर तेलाने, तर ते मग पितांबरीने घासली ना तर एकदम स्वच्छ आणि छान होऊन जाते. एकदम सुंदर आणि छान झाली बरं का कढई. तर मी नेहमी असंच करते, तेलकट वगैरे जास्त जर झालं तर पितांबरीचाच वापर करते. त्यानंतर छान असं गॅस कट्टासुद्धा क्लीन करून घेतला, कारण म्हटलं जेवायला बसलो तर खूप कंटाळा येऊन जाते. हे बघा 2 शिट्ट्यांमध्ये एकदम असा मोकळा राईस झालेला. मग कांदा वगैरे कापून घेतला, काकडी होती का तर काकडी पण कापून घेतली. त्यानंतर मला ना कोथिंबीर टाकायची होती वरती येऊन, मग ती कोथिंबीर मी वरती येऊन टाकली. तर एकदम छान असा सुटसुटीत मोकळा झाला. मी म्हटलं अजून थोडा वेळ थोडंसं थंड होऊ द्यावं, म्हणजे थंडा जर झाला तर अजून मोकळा होईल. त्यानंतर मग आमचं सगळ्यांचं जेवायला बसलं तर मी आमच्या संध्याकाळचे सोबतच जेवणं असतात सगळ्यांचे. कारण सकाळी तर आम्ही सगळेजण सोबत घरी नसतो, संध्याकाळीच आपण सगळेजण एकत्र येतो. तेव्हा लहानपणापासूनच आमच्यावरही तेच संस्कार झाले की संध्याकाळी सगळ्यांनी सोबत जेवण करायचं आणि मुलांचंसुद्धा खाली बसायला घेतलं आणि त्यानंतर पाणी वगैरे एकानं पाणी घ्यायचं, एकानं ताटं वगैरे घ्यायचे. तर मुलांनाही ती छान सवय लागते आणि सगळ्यांनी एकत्र जेवण केलं तर 2 घास शिल्लकही जातात. त्याच्यामुळे असं छान सगळ्यांनी वाढून वगैरे घेतलं. आणि बघा आता तुम्ही बघा ना, जोपर्यंत सगळ्यांना देत नाही तोपर्यंत कोणी खाणार नाही. जोपर्यंत सगळेजण घेणार, वाढणार सगळं तेव्हा सगळेजण चालू करणार. तर इथे तर भक्तीच्या आवडीचा बेत होता आज. आणि तनिषलासुद्धा जो बिर्याणी राईस आहे तो खूप आवडते. त्याचं म्हणणं असते की मम्मी तो लांबवाला राईस आहे ना तोच कर बरं का. पण तिखट त्याला फारसं आवडत नाही. मी जास्त तिखट नव्हतं केलेलं, त्याच्या सोयीनंच केलेलं होतं. त्यानंतर सगळ्यांनी असं जेवायला घेतलं आणि छान आम्ही जेवण वगैरे केले. त्यानंतर छान असं मी भांडे तर अगोदरच घासून घेतलेले होते. मग थोडेसे जेवणाचे वगैरे ताटं वगैरे बाकी होते. मग ते नंतर बाहेर थोडंसं फिरलो वगैरे. छान वातावरण झालेलं होतं पावसाचं. पाऊस एकदम छान, थंडी हवा वगैरे सुटत होती. तर मग सगळ्यांनी छान असे जेवण वगैरे केले आणि सगळ्यांचं काय आज मनाचा बेत झालेला होता. तुम्ही ट्राय करा, खूप छान होते बरं का. असं नाही आहे की छान लागत नाही म्हणून. तर पालकही आपला हेल्दी आहे तर तो सुद्धा मुलांच्या पोटात जातो आणि नवीन काहीतरी रेसिपी एक आपल्यालाही बनवायला उत्साह येतो आणि सगळ्यांनी जर आवडीने खाल्ला तर आपण नक्कीच असं काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका बरं का. तर असेच नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर आजचा व्हिडिओ कसा झाला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.
बाय.